महाराष्ट्राचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री, कामाचा माणूस, आपले दादा अशी ओळख असलेल्या अजित पवारांचं 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झालं। संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे शोकाकुल झाला। दरम्यान अजित पवारांच्या निधनाच्या दिवशीच एक धक्कादायक घटना मंत्रालयात घडली। अजितदादांनी थांबवून ठेवलेल्या काही फाईल्सवर दुपारी 4 वाजता सह्या करण्यात आल्या आणि तब्बल 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। राज्यात शासकीय दुखवटा सुरू असताना मंत्रालयात ही प्रक्रिया कशी आणि कोणाच्या आदेशाने राबवली गेली असा सवाल आता उपस्थित होतोय। संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। 28 जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला सकाळी 8:46 अपघात झाला। विमानाचं क्रॅश लँडिंग झालं। विमानात अजित पवारांसह उपस्थित असलेल्या सगळ्यांचाच या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेला काही तास उलटत नाही तोच मंत्रालयात वेगानं चक्र फिरली आणि 20 संस्थांच्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र देण्यात आलं। अल्पसंख्याक विकास विभागाकडून अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देणं अपेक्षित होतं। मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ही मंजुरी दिली। विशेष बाब म्हणजे 12 ऑक्टोबर 2025ला माणिकराव कोकाटेंनी या प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती दिली होती। कोकाटेंना मंत्रिपद सोडावं लागल्यानंतर हा विभाग अजित पवारांकडे होता। त्यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हा प्रताप केल्याचं आता समोर आलंय। या प्रमाणपत्र वाटपाची जर टाइमलाईन आपण समजून घेतली तर 28 जानेवारीला एकूण 7 संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। 29 आणि 30 जानेवारीला मोठ्या शिक्षण संस्थांना दर्जा देण्यात आला। 2 फेब्रुवारीला पुन्हा अनेक शाळांना दर्जा देण्यात आलाय। अनेक प्रमाणपत्र ही शासकीय वेळ संपल्यानंतर संध्याकाळी 7:45 आणि 6:58 या दरम्यानही देण्यात आली आहेत। तर 75 पैकी 25 शाळा या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या आहेत। त्यांनाही 29 जानेवारीला या एकाच दिवशी दर्जा देण्यात आलाय। तर सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना दर्जा देण्यात आलाय। यामध्ये स्वामी शांती प्रकाश व देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांची देखील नावं आहेत। दरम्यान या संपूर्ण प्रकारावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारनं 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता। राज्यात शासकीय दुखवट्याचं हे वातावरण असतानाच अशा प्रकारे तब्बल 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली। यामध्ये युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी या घाईघाईच्या प्रक्रियेमागे मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केलाय। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील या संदर्भात टीका केली आहे। अजितदादांच्या निधनाच्या दिवशी ज्या सह्या करण्यात आल्या आणि शाळांना अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र देण्यात आली हे नेमकं कोणाच्या इशाऱ्यावर केलं गेलं असा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलाय। याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत की अजून कोणी हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे। अजितदादा हे खमके व्यक्तिमत्व होते। प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती। त्यांच्या निधनातून सावरण्याआधीच हे कृत्य झालं असेल तर याची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली पाहिजे। दोषींवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे। टाळूवरचं लोणी खाणं ही म्हण इथे लागू पडते। त्यामुळे या घटनेचा आणि सरकारचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे। सर्वच वंगाळ झालंय। माणसाची काही किंमत आहे की नाही, थोड्याफार तर भावना संवेदना असायला हव्यात की नाही असा प्रश्न विचारत रोहित पवारांनी ही सोशल मीडिया पोस्ट केली। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी देखील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। माइनॉरिटी के नाम पर जितने भी संस्था संचालक है वो अपने परिवार को ही उन स्कूलों में टीचर की नौकरी लगाते, क्योंकि आर्टिकल 29 और 30 का जो उनको लाभ मिला है उसके कारण क्या होता है कि उनको टीचर अपॉइंट करने का अधिकार मिला हुआ है। इस कारण ये सब लोग ये फर्जीवाड़ा कर रहे हैं। अगर आप देखें तो 75 स्कूलों को एक ही दिन में, वो भी जो अजित पवार साहब महाराष्ट्र की एक शान थे, उनकी मृत्यु के दिन या उसके मृत्यु के एक दिन आगे पीछे ये देना, ये बड़ा बहुत ही अफसोसजनक है। तो ऐसा तो होना नहीं चाहिए। लोग जीते जी तो नहीं, मरने के बाद भी लोग सोचते नहीं, सिर्फ और सिर्फ पैसे के बारे में सोचते हैं।
ये जो स्कूलें को परमिशन दी गई या फिर दर्जा दिया गया, उस पर क्या किस टाइप के आक्षेप हो सकते हैं? नहीं, देखिए, अभी हम इसकी जांच बिठाएंगे पूरी तरीके से कि किस कंडीशन में इनको परमिशन मिली है, क्या ये स्कूलें है या क्या ये बच्चे हैं, इसकी हम पूरी जांच करेंगे और सरकार से डिमांड करेंगे कि इन पे मौकोका की कार्रवाई करे, क्योंकि ये संगठित अपराध में आता है। ये सब मिलकर, अगर इसमें मंत्रालय के अधिकारी है या शिक्षण अधिकारी है या संस्था के संचालक है, संस्था कमेटी वगैरह जो भी, अगर ये ऐसा सब अगर मिलता है तो मैं सरकार से डिमांड करूंगा, महाराष्ट्र के मुख्यमंत्री से, कि इन पे मौकोका की कार्रवाई करे कि ऐसा दोबारा कोई भी करने की जरूरत ना करे महाराष्ट्र में। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। या घटनेची माहिती समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। तसंच या प्रमाणपत्रांना स्थगिती देण्यात आल्याचा निर्णय देखील त्यांनी घेतलाय। त्यामुळे या प्रकरणावर आता पुढील काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह।